जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही युद्ध पेटलं तर सर्वात भीती असते ती म्हणजे आय टीमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये. आय टीमधले लोक प्रार्थना करत असतात की हे युद्ध होऊ नये, जगामध्ये शांतता राहावी, जगामध्ये आर्थिक मंदी येऊ नये. जर आर्थिक मंदी आली तर त्यांच्या जॉबवरती गदा येऊ शकते. मित्रांनो, US मार्केटवरती पूर्णतः आय टी मार्केट जे आहे ते अवलंबून आहे. जर US मार्केट क्रॅश झालं, आर्थिक मंदी आली, तर याचा पडसाद सर्वसामान्य आय टीमध्ये काम करणाऱ्या तरुणाला होऊ शकतो. मित्रांनो, याच्यामध्ये ह्यांचे जॉब जाऊ शकतात, यांना पॅकेजेस देखील कमी केले जाऊ शकतात. काही काही लोकांना बोललं जाऊ शकतं की तू एवढ्याशा पैशामध्ये काम कर, आता मंदी चालू आहे. या मंदीचा फायदा पण घेणारे लोक आहेत. एवढंच नव्हे, जे फ्रेशर्स असतात त्यांना तर जॉब देखील यामध्ये निर्माण होत नाही. 2008-9ची जर मंदी बघितली, त्यामध्ये जे फ्रेशर्स होते मित्रांनो, त्या फ्रेशर्सला अक्षरशः काम देखील भेटत नव्हतं. 5-5, 6-6 वर्ष त्यांनी वाट बघितली, त्यानंतर त्यांना कुठेतरी जाऊन जॉब भेटले. आणि एवढंच नव्हे, जे कामाला होते त्यांना देखील मित्रांनो दारोदार हिंडायला लागायचं, कारण ती आर्थिक मंदी तेवढी भयानक आली होती त्यावेळेस. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं मित्रांनो, ह्या आर्थिक मंदीलाच हे आय टीवाले घाबरतात, म्हणून हे युद्ध होऊ नये, यांनी या युद्धासारख्या परिस्थिती निर्माण होऊ नये अशी इच्छा असते यांची. आणि बाजारावरती कुठला इम्पॅक्ट होऊ नये, जेणेकरून त्याच्या जॉबवरती गदा येईल अशी इच्छा ह्या लोकांची असते. परंतु मित्रांनो, तरी देखील यांचे जॉब का काढले जातात? कालच एक न्यूज आली मित्रांनो, त्यामध्ये ओरॅकल सारखी कंपनी 30,000 लोकांना ले ऑफ करते. याच्यामध्ये मित्रांनो 30,000चा आकडा कमी नाही आहे. संपूर्ण जगामध्ये ओरॅकलने काल 30,000 लोकांना काढून टाकलेला आहे. आणि त्यामध्ये सर्वात मोठा आकडा आहे तो म्हणजे 12,000चा, आणि तो म्हणजे भारतातला आहे. 12,000 एम्प्लॉयींना ले ऑफचा सामना करावा लागतोय ओरॅकलच्या. मित्रांनो, ओरॅकल ही जागतिक पातळीची सर्वात मोठी कंपनी आहे. CIA पासून ही कंपनी चालू झाली होती. अतिशय हिचा डेटाबेसमधला दबदबा आहे, SQLमध्ये दबदबा आहे मित्रांनो. आणि ही कंपनी जर एवढ्या मोठ्या प्रमाणात ले ऑफ करू शकते, तर लोकांच्या मनामध्ये ती भीती निर्माण झालेली आहे की बाबा रे, आय टीमध्ये जॉब करणं सुरक्षित आहे का? मित्रांनो, यामध्ये जर तुम्ही बघितलं, 12,000 जे एम्प्लॉई आहे त्यांना काढताना त्यांनी जे रिझन दिलेलं आहे ते अतिशय धक्कादायक आहे. मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो प्रभाव आहे तो मार्केटमध्ये वाढत चाललेला आहे. आणि याच्यामध्ये जे टूल्स आहेत, ज्या गोष्टी लागत आहेत, ते त्या ओरॅकल कंपनीने आणलेले आहेत. आणि त्यामुळं या 12,000 लोकांची गरज त्यांना नाही आहे. त्यामुळं त्यांनी सकाळी 6 वाजता ह्यांना एक ईमेल केला. त्या ईमेलमध्ये मेन्शन करण्यात आलं की तुम्ही आजपासून कामाला येऊ नयेत. काही काही लोकांचे डायरेक्टली अकाउंटच तिथं लॉक करून टाकले. ते ॲक्सेस काढून घेण्यात आला की ते काम त्यावरती करू शकत नाहीत. डायरेक्टली जायचं, फक्त लॅपटॉप सबमिट करून यायचा आणि कंपनीला बाय बाय म्हणायचं. हे ओरॅकलनं केलेलं आहे. मित्रांनो, फक्त ओरॅकलच आहे का? तर गेल्या 1 ते 1.5 वर्षामध्ये खूप साऱ्या कंपनीजने ले ऑफ केली. याच्यामध्ये TCSचं नाव देखील आहे, इन्फोसिसचं नाव देखील आहे, विप्रोचं नाव देखील आहे. या भारतीय कंपन्या आहेत. आणि बाहेरच्या जर बघितलं मित्रांनो, ॲमेझॉन सारखी कंपनी आहे, ॲसेंचर सारखी कंपनी आहे, या कंपन्यांनी ले ऑफ्स केलेले आहेत. याच्यामध्ये ह्या युद्धाचा काहीही देणं घेणं ह्यांना नाही आहे. आर्थिक मंदी नाही आहे, काही नाही आहे, तरी देखील हे ले ऑफ्स चालू आहेत. याचं कारण म्हणजे ते म्हणजे फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मित्रांनो, त्यांना बेटर भेटलेलं आहे, त्या टेक्नॉलॉजी त्यांनी डेव्हलप केलेलं आहे, त्यामुळं या लोकांची गरज त्यांना भासत नाही आहे. म्हणून ह्यांना डायरेक्टली ते साईड आउट करतात, ते काढून टाकलं जातं. यांना जॉबवरनं कमी केलं जात आहे. 30,000चा आकडा कमी नसतो मित्रांनो. 30,000 म्हणलं तर त्या 30,000 माणसांवरती, त्या 30,000 स्त्रियांवरती अख्खं कुटुंब त्यांचं अवलंबून असतं. लहान लहान मुलांपासून ते आईवडिलांपर्यंत सगळे अवलंबून असतात. यांचा दवाखानापासून ते शिक्षणापर्यंत सगळा खर्च जो आहे तो या लोकांना उचलावा लागत असतो. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात मित्रांनो 30,000 लोकांना काढणं म्हणल्यावरती कमीत कमी 30,000 कुटुंब बेघर करणं, त्यांच्या डोक्यावरनं हात काढून घेणं, अक्षरशः एवढ्या मोठ्या प्रमाणात ले ऑफ्स आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या गोष्टी आजकाल या कंपन्या करतायत. आय टीमध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये सारखी धाकधूक निर्माण राहते. बाबा, एक स्किल अप करायचं, स्किल वाढवायचं, स्किल आणायचं, काय शिकायचं, प्रत्येकाने त्याच गोष्टी शिकायच्या का, हा देखील प्रश्न यांच्यामध्ये तयार झालेला आहे. सगळं काम आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता इझिली करू शकते. काही काही लोक जे होते टेक्नॉलॉजीचे, ते सुरुवातीच्या काळात म्हणले की काहीही गोष्टी यांना रिप्लेस करू शकत नाही. परंतु आजकाल मित्रांनो त्या गोष्टी रिप्लेस व्हायला लागलेल्या आहेत. म्हणूनच आय टीमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये कुठेतरी धाकधूक निर्माण झालेली आहे. युद्धासारखी परिस्थिती असून सुद्धा युद्धाचं कारण न देता डायरेक्टली आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा
कारण देऊन या कंपन्या अक्षरशः एवढ्या लोकांना काढून टाकत आहेत. 12,000ची जी ले ऑफ आहे ती कमी नाही मित्रांनो आणि फक्त भारतामध्ये 12,000 यांनी ले ऑफ केलेले आहेत. संपूर्ण ग्लोबलमधनं अक्षरशः जगामधनं 18,000 लोकांना काढून टाकलेले आहेत. कामावर जायचा टाईम झाला, उठलं, बघितलं काय तर त्या आउटलुकच्या मेलवरती डायरेक्टली यू आर हॅज बीन काय म्हणतात त्याला, तुम्हाला काढून टाकण्यात आलेलं आहे, यांसारख्या गोष्टी त्या ईमेलमध्ये लिहिल्या जातात आणि यांना बेघर केलं जातं. मित्रांनो, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर काही काही लोकांचे फ्लॅटचे हप्ते असतात, गाडीचे हप्ते असतात, शिक्षणाची जबाबदारी, आईवडिलांचा दवाखाना, या सगळ्या गोष्टींचं बर्डन घेऊन हे लोक चालत असतात आणि यांना डायरेक्टली जर असं काढलं तर यांच्यावरती काय परिणाम होऊ शकतो. मित्रांनो, हे खूप अवघड परिस्थिती आहे. ए आय रिप्लेस करणार का, ए आय रिप्लेस करणार का, ए आय रिप्लेस करताना दिसत आहे. अजून हे येऊन मित्रांनो, हे जे आता वापरायला चालू झालेलं आहे फक्त 10 वर्ष झालेले आहेत. पुढच्या 10 ते 20 वर्षामध्ये काय परिस्थिती निर्माण होऊ शकते हे तुम्ही आम्ही कोणीही सांगू शकत नाही. नक्कीच मित्रांनो, ही अतिशय निंदनीय बाब आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात ले ऑफ्स करणं, काढून टाकणं, पूर्व कोणत्याही प्रकारची सूचना न देता त्यांना डायरेक्टली सकाळ सकाळी 6 वाजता मेल पाठवून त्यांना बेघर करणं, त्यांच्या कंपनीमधनं काढून टाकणं, दूर करणं, पैशाच्या कुठंतरी ह्याच्यासाठी. मित्रांनो, ह्यांचं जे ए आय यूज करून कुठंतरी कॉस्ट कटिंग कमी होते, कॉस्ट कटिंग हे होते. त्यामुळं मित्रांनो हे सगळ्या गोष्टी करत आहेत. कुठंतरी या गोष्टींना आळा बसला पाहिजे. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो वापर आहे तो तेवढ्या प्रमाणातच करायला पाहिजे जेवढ्या प्रमाणामध्ये त्याचा उपयोग होईल. नाहीतर मानवी आयुष्याला काहीही किंमत राहणार नाही. मानव फक्त साफ करायला, पुसायला, बसायला, उठायला, डिसिजन मेकिंग सिस्टीम सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्स बनतील आणि आपण फक्त बोंबा मारत बसू. आपण बेरोजगार होऊ. कंपन्या अशा लोकांना हायर करतील, अशा ए आय टेक्नॉलॉजीजला हायर करतील आणि यामध्ये पूर्णतः नुकसान मित्रांनो मानवी जीवनाचं होऊन जाईल. माणूस डिप्रेशनमध्ये जातील, माणसाला आजार वाढतील, माणसं डोक्यावरती परिणाम करून बसतील की बाबा रे आपल्यासोबत काय चाललंय. प्रत्येकजण उठकीसूट हा ए आय डेव्हलपर होऊ शकत नाही, ए आय इंजिनियर होऊ शकत नाही, ML इंजिनियर होऊ शकत नाही. मित्रांनो, मग त्याला ऑप्शन काय, तर तुम्हीच विचार करा. नक्कीच मला जर तुम्हाला काय वाटत असेल या गोष्टीवरनं की एवढ्या मोठ्या प्रमाणात जर ले ऑफ केलेली आहे याचं कारण ए आय असेल तर त्याचे दुष्परिणाम पुढं काय होऊ शकतात या गोष्टीवरती तुम्ही कमेंट करून मला सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.